वळत मॅचच्या दिशेने टॉस जिंकून पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. टीम मंगलमूर्ती वडाळा, सुमित सिंग अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये. आणि गेले खूप वर्ष मंगलमूर्ती वडाळा संघ पण या परिसरात खेळताना पाहिला गेला. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अभिषेक इन ऍक्शन मध्ये आहेत, एक चांगले खेळाडू आहेत. थोडी पायाला या हंगामात दुखापत झाले, बट बॅटिंग खूप चांगल्या अंदाजामध्ये करतात. बॉलिंगसाठी मयुरेश, उल्हासनगरचा अजून एक वेगवान गोलंदाज मयुरेशला आमंत्रित केलं गेलंय, ज्याने पण चांगली बॉलिंग करत असताना चर्चेत राहिलंय. उल्हासनगर स्टेशनसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. सूरज पण इन ऍक्शन मध्ये खेळतोय आज. सूरजने मगाशी एक स्माइल केली की आज ही मॅच माझ्यासाठी एक वेगळी असणार आहे. मंगलमूर्ती संघासाठी त्यांनी पण प्रतिनिधित्व केलंय. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्यामध्ये सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा, भवानी माते की. आणि सेमीफायनल जो जिंकेल तो फायनल खेळेल आणि जो पराभूत होईल तो मात्र तृतीय क्रमांकासाठी पण खेळेल, थर्ड प्लेस साठी खेळेल. पण ही जिंकून फायनल खेळायची आहे. बॉलिंगसाठी मयुरेश. पहिल्याच बॉलवरती बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मंदारने एक चांगल्या अंदाजामध्ये बॉल तिकडे अडवला गेला, थांबवला गेला बॉल. मयुरेशनी पण चालाकी दाखवली. मयुरेशनी पण टप्पा मागे ठेवला आणि बॉलला थोडं व्हेरिएशन केलं. व्हेरिएशन पाहिजे तुमच्याकडे तरच तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. मगाशी श्री 11 दिवा डोंबिवलीने काय बॉलिंग अटॅक केला. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला फटका पाहिला गेला अभिषेकच्या बॅटमधून 4 रनसाठी. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे स्ट्रोक आलेत आणि मॅचला सुरुवात केली गेली आहे टीम बी यंग पॅकर माझगाव. भव्य दिव्य असं आयोजन श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 42व पर्व. अर्थातच श्री सिद्धी पॅकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि अंतिम टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा 2 सेमीफायनल, एक फायनल आणि एक थर्ड प्लेस असे काही सामने शिल्लक आहेत. या बॉलवर चांगलं जज केलं. बॉडी बॅलन्स चांगली होती तिकडे. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील 1 बाउन्स बाउंड्री 4 रनसाठी. आणि अभिषेकने पूर्णपणे मॅच बनवली. सूरजची 1 बाउंड्री, अभिषेकच्या 2 बाउंड्रीजने मॅच मात्र बी यंग पॅकरने आपल्याकडे खेचली आहे. मयुरेश्वर हल्ला बोल केलाय.
या बॉलवर देखील टॅप केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल जाईल 4 रनसाठी. अभिषेक ऑन फायर. वाईल्ड फायर आहे. खूप चांगली बॅटिंग. फुलटॉस बॉल त्याला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला अभिषेकच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चौकार आणि बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहिल्या गेल्यात. स्कोर पाहिला तर 18 रन झालेत. या बॉलवर देखील लेग स्टिकला एक चांगली पिचिंग, बट हलकासा बॉल स्टंपच्या बाजूने ट्रॅव्हल झाला. फाईट बॉल. सुरुवात दमदार केली टीम व्ही यंग पॅकर माझगावने. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रन आले, बट अभिषेक सारखा एक महत्वाचा बॅटर पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पण अभिषेकने सर्वांना खुश केलं. जे पॉवर प्लेला पाहिजे ते अभिषेकने मिळवलं. वेल बॅटिंग अभिषेक. चांगली कामगिरी केली अभिषेकने. 3 बाउंड्रीज मारून मात्र आपल्या टीमसाठी एक चांगला स्कोर त्यांनी उभा केला. नवीन बॅटर ऋग्वेद येत आहेत. मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध व्ही यंग पॅकर माझगाव अशी मॅच चालू आहे आणि दोन्ही दक्षिण मुंबईचे संघ आहेत. ते सेमीफायनल खेळतात. माझगाव विरुद्ध वडाळा. सूरज उपाध्याय ऋग्वेदला थोडं कानमंत्र देतात की भाऊ आपण रन केलेत, बट हे रन इकडे जास्त हवेत जाऊन चालणार नाहीये कारण की मॅच क्रुशल आहे. मगाशी पाहिलं 26 पण चेस होताना थोडी नाकेनऊ पाहिली गेली. त्यामुळे इकडे 51 पण दोघांनी चेस केलाय. नॉट आउट पार्टनरशिप ती पण एक हिस्ट्री राहिली आहे. आणि इकडे 26 रन पण करताना 2 बाउंड्रीज येऊन सुद्धा 26 चेस नाही झाला. ते पण 42व्या वर्षातील ही मॅच पण लक्षात राहील. या बॉलला स्वीप खेळले गेले सूरज उपाध्याय. बॉलिंगसाठी रवी. रवीच्या पहिल्या बॉलवर सिंगल तर कन्वर्ट केलाय, पण आता रन झालेत 2020. या बॉलवर ऑब्रेक होता, बट खूपच बाहेर लेग स्टिकच्या आणि पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. डबल बॉक्सचं क्रिकेट. या बॉलवर टॅप केला गेला. बॅटची एज घेतली गेली आणि रन मिळणार नाहीये. कमबॅक करू शकतात रवीने, पण चांगला ऑब्रेक टाकला. हलकासा बॉल अगदी फक्त सोडला तिकडे. या बॉलवर देखील डबलचा कॉल दिला होता, पण तिकडे एकच सिंगल रन मिळेल. ऋग्वेदने तिकडे नाकारलं. या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांचं तेवढंच योगदान राहिलं आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ स्थापना 1982. आज तिथपासून जो प्रवास 42वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं. स्ट्राईक एंडला ऋग्वेद. या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत. माझगावचेच खेळाडू आहेत. तिकडे पण अंजीरवाडी, सीताफळवाडी, शंकरवाडी अशा अनेक वाडीज आहेत. लवलेन सर्व माझगावचे स्थानिक खेळाडू पण आहेत. या बॉल देखील फ्लिक केला गेला. फक्त दिशा दिली गेली आहे. डबलचा कॉल दिला ऋग्वेदने. कॉल चुकीचा आहे. चुकीला माफी नाहीये. थर्ड अंपायर आपण चेक करू, बट ऋग्वेदने खो खो सारखी डाईव्ह लगावली. चेक करूयात आपण.
बॅटर ऋग्वेदला इकडे बाहेर जावं लागेल. आउट आहे. ऋग्वेदनी थोडी घाई केली. अति घाई संकटात नाही. LED स्क्रीनवर पण आपण पाहू शकतो रनआउट की कसं ऋग्वेद अगदी काही म्हणजे 1-2 सेकंदाचा खेळ होता आणि ऋग्वेद थोडं लेझी राहिले. नवीन बॅटर अक्षय म्हात्रे येत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं. अक्षय म्हात्रेला पण चांगले बॅटर आहेत. 24 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंगसाठी रवी. इकडे पण चांगला बॉल अडवला नितीनने. नितीन अगदी क्विक आले तिकडे. वेल स्टॉप नितीन. आणि 2 ओव्हर्सचा खेळ आपण पाहिला तर इकडे 24. खूप चांगली बॉलिंग केली रवीने. फक्त आणि फक्त 5 रन खर्च करत असताना एक चांगला स्पेल टाकला रवी. गुड बॉलिंग. इम्पॉर्टंट मॅच आहे तिकडे. रवीला माहिती आहे की आपल्याला चांगली ओव्हर टाकणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत त्यामुळे रवीने ते कव्हर केले. बॉलिंगसाठी मंदार सावंत येत आहेत. वडाळा सहकार नगरचे खेळाडू आहेत. एक यंग आहे. रेम्बो संघासाठी पण खूप चांगली बॅटिंग बॉलिंग. स्ट्राईक एंड अक्षय म्हात्रे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. नो बॉल. नो +1. स्ट्राईक एंडला सूरज विरुद्ध मंदार. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोघं अगदी एकत्र खूप वर्ष खेळले आहेत बट अनुभव आहे आणि बघूया आता आमने सामने कसा परफॉर्मन्स करतील. या बॉलवर देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. सागर पण तिकडे होते. स्ट्राईक केला बॅटर अक्षय म्हात्रे. या बॉलवर देखील टॅप केला गेला. अगदी हलक्या हाताने तिकडे ढकललं गेलं. रन सिंगल. मॅच मध्ये आहे टीम वियंग पॅकर माझगाव कारण की त्यांनी पण चांगला स्कोर केलाय. पहिल्या 14 बॉलमध्ये 30 रन केले टीम वियंग पॅकर माझगावने. स्कोर चांगला आहे बट सातत्याने तो स्कोर चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण सागर तिकडे पोहोचतायत. चान्स होता मात्र तिकडे फ्रीडचा त्यामुळे फायदा उचलण्याचा प्रयत्न करत होते. हलकीशी हवा पण चालू आहे. खूप चांगलं आयोजन अगदी
3 दिवस 4 कॅमेऱ्यांसह देखील युट्यूबला आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. श्री साई स्पोर्ट्स या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय मात्रेने एक चांगल्या अंतरामध्ये स्ट्रोक खेळले. रन तिकडे सिंगल. मॅच मध्ये आली टीम वियंग पॅकर. चांगला स्कोर बनवलाय. अजून एक पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे त्यामुळे तिकडे पण फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. या बॉलवर देखील एक सिंगल रन मिळेल. एक सोरटी रन मात्र तिकडे कंप्लीट केली सूरजने. स्कोर 33. व्हाईट बॉल. एक सिंगल रन पण तेवढंच महत्वाचं असणार आहे. मॅच कुठेतरी हातातून निष्ठत चालले. मंगलमूर्ती वडळा या बॉलवर एक वेगळ्या अंतरामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे सिंगल रन मिळेल. 1 रननी मात्र मॅच पुढे जाईल. 35. लॉस ऑफ 2 विकेट. .35 35 रन झाले. 2 विकेट गेलेत बॉलिंगसाठी नितीन. कौसुभजी कोळंबकर साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आज गेले कित्येक वर्ष कोळंबकर परिवाराचं या वडाळा विधानसभेवरती एक वेगळंच प्रेम राहिलं आहे. विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब लगातार 9 वेळा महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून येत असताना त्यांनी या परिसरामध्ये एक वेगळीच आपली वर्चस्व निर्माण केलंय. या बॉलवर पण व्हाईट बॉल. आणि बॉक्स आउटच्या मध्ये अक्षय मात्रेला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मॅच कुठेतरी क्रुशल होताना पाहिली गेली आहे. विकेट गेले त्यामुळे मॅच शांत होईल का? एक 50च्या आतमध्ये स्कोर थांबवला ना तर टीम मंगलमूर्ती संघ पण मॅच मध्ये येऊ शकते. न्यू बॅटर करण ठाकूर येतात मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगसाठी नितीन. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट +1 चुकी होतीये आणि स्कोर 2 ने पुढे जाईल. हे रन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे नितीनला. या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं होतं. फ्लिक केलं तिकडे करणने. रन सिंगल मिळेल. 39 39 रन झालेत.
3 विकेट गेलेत. खूप चांगली बॅटिंग केली टीम वियंग पॅकर माझगावने. अभिषेकने जो स्टार्ट दिला त्यामुळे मॅच पूर्णपणे स्वतःकडे खेचली. या बॉलवर अपील तर केली आहे, बघूयात पंच निर्णय कळवतील. चेक करूयात आपण, थर्ड अंपायर नक्की चेक करूयात. अंपायरने थर्ड अंपायर घेतलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपला मुख्य व्यासपीठ कौस्तुभजी कोळंबकर साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत LED स्क्रीनवरती. आणि आमचे सिद्धेश नाईक पण तिकडे आहेत. सर्व मित्र त्यांचे श्री सिद्धी सेवा मंडळ आज व्यासपीठावर कौस्तुभ कोळंबकर साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लाऊड अपील केली गेली आहे. ओव्हर झाली आहे समाप्त. गुड बॉलिंग नितीन, खूप चांगली ओव्हर पाहिली गेली आणि चांगला स्पीड टाकला.
मॅचला सुरुवात होते, एक चांगली मॅच. आणि करण ठाकूर शेवटचे ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रवीवर पुन्हा एकदा अनुभव म्हणजे विश्वास दाखवला. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रवी यांनी खूप चांगला बॉल अडवला. ओव्हर 40चं पण क्रिकेट खेळले गेलेत रवी, पण अजूनही ते त्यांच्याकडे ती धार आहे की मी खेळणार. अजूनही माझा ऑब्रेक रीड करणं थोडं कठीण आहे. ऑब्रेक लेग ब्रेक दोन्ही कट. खूप चांगलं मंगलमूर्ती गेले कित्येक वर्ष ही टीम खेळतीये आणि खूप चांगल्या खेळाडूंना संधी दिली. नवीन नवीन वडिलांचे देखील खेळाडू तिकडे खेळताना पाहिले गेले. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन सिंगल. मित्रांनो बॅनरच्या तिकडे येऊ नका प्लीज, पूर्ण बाहेर जा. आणि पडदा पडदा तो स्टंपच्या मागे केलं ते 41 रनवरती 4 विकेट गेलेत. उर्वरित 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका पाहिला गेलाय करण ठाकूरच्या बॅटमधून 4 रनसाठी. प्रॉपर टायमिंग केलं, फुटवर्क चांगलं होतं, बॉलवरती पोहोचले गेले आणि फक्त गॅप मध्ये बॉल ढकलला. 4 रन मिळतील. खूप चांगला टायमिंग. अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॉल कलेक्ट केला. वियंग पाकर माझगाव संघाचा डगआउट तिकडे पूर्ण. करण ठाकूर 45 झालाय. वैभव सर पण तिकडे मॅचचा आनंद घेतात, त्यांची सर्व टीम. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आता मात्र सागर निवाताने बॉल आतमध्ये ढकलला एक चांगल्या अंदाजामध्ये. खूप चांगली फिल्डिंग सागरची. वेल स्टॉप सागर. बाउंड्रीसाठी रिव्ह्यू आपण बॅटर घेतात. ओके, चेक करूयात आपण. या बॉल देखील समोर खेळले गेले. एक चांगला फटका. सागर तिकडे आहेत आणि या बॉलवर स्ट्राईक एंडला मात्र सागरने एक चांगला थ्रो केला. बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालाय. स्कोर झालाय आतापर्यंत 48 झालाय. 49चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीम आपण थोडं ग्राउंड करा. दोन्ही टीमच्या नंतर टॉस साठी चला लाईन अप करून घ्यायचंय.
सर्व टीमने या लाईनअप करण्यासाठी दोन्ही टीम यानंतर मित्रा पडदा तो तीस बॉलमध्ये 49 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम मंगलमूर्ती वडाळा, दोन वडाळ्याचे यंग टॅलेंट बॅटिंगसाठी सागर निवाते आणि त्याच्या सोबतीला मंदार. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत दोन्ही टीम्सला. चांगला क्रिकेट खेळतो, जिंकेल. लेट्स प्ले. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर नकुल एक युवा खेळाडू आहेत, एक यंग टॅलेंट श्री सिद्धी पॅकर. आज सर्व युट्यूबला देखील आनंद घेतात. आमचे भवानी स्पोर्ट्सचे देखील विनय पवार पण मॅचचा आनंद घेतात. सर्व म्हणजे ज्यांना इकडे ऑन ग्राउंड येता आलं नाही, बट जे युट्यूबला देखील प्रत्येक जण मॅच आनंद घेत आहेत. काल पण नकुलने खूप चांगली बॉलिंग केली होती. या बॉलवर अगदी सागरने, बघा सागर जसा झोपला तसा उठला पण लगेच. सागरने यावर्षी मला मालवणला पण खूप चांगली बॉलिंग केली होती. सागरने एक चांगले खेळाडू आहेत आणि तिकडे पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. जेव्हा ॲज अ ओपनर बॅटर म्हणून खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. दोन एक्स्ट्रास आले त्यामुळे मॅच कुठेतरी सुरुवात झाली आहे. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल, मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक अक्षय म्हात्रे तिकडे होते. निरंजन यादव पण इनॅक्शन मध्ये आहेत आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कोण फायनल मध्ये जाईल? श्री सिद्धी पॅकरची फायनल खेळणं पण प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला ही फायनल खेळायची आहे. या बॉलवर देखील नकुलचा पुन्हा एकदा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन साकून चालणार नाहीयेत. महत्वाची मॅच आहे, तिकडे स्टार्ट तुम्हाला असा देऊन चालणार नाहीये. खेळायचंय, जिंकायचंय, पुढे जायचंय. रन झाले आतापर्यंत 3 रन.
या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिकडे आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. नितीन सर, ते मागे जे तिकडे ते पडद्याचे आहेत ना मित्र, तिकडून पूर्ण साईडला वायर. दोनदा सांगितलं यार. चोरून बघणं चुकीचं आहे बाई. या बॉलवर देखील लेग ब्रेक एक चांगला वळवला नकुलने आणि ही लाईन लेग शोधत होता नकुल. आणि जयप्रभू मध्ये पण त्याला खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. सिरीजचा पुरस्कार मिळवला होता. दोघं एकाच संघामध्ये खेळत होते पण आमने सामने खेळतात. आता फाईट करणं गरजेचं आहे. रन्स आलेत मात्र तिकडे 4. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. नकुल पण थकला वाईट देऊन आणि आमचे अंपायर पण थकले वाईट देऊन. अंपायर बोलतात यार किती वाईट. खूप जुने खेळाडू तुमचे अंपायर पण. खूप चांगलं क्रिकेट तेही खेळले. मगाशी सुनील सर मला सांगत होते की आम्ही पण खूप फायनल मारल्या. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 6 रन झाले धावफलकावरती. बॉल नकुलने कुठेतरी लाईन पूर्णपणे चुकली आहे नकुलची. मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर इकडे एक्स्ट्रा रन्स मुळे वियंग पॅकर माझगावच्या संघाच्या हातातून जाऊ शकते. सागर पडतायत धडपडतायत बट व्हाईट बॉल ते जज करतायत. रन झालेत 7 रन आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 6 वाईड आहेत. 7च्या 7 वाईड आहेत. या बॉलला देखील वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉट ऑफ द इव्हनिंग क्लासिकल अंदाजामध्ये. अगदी बाई शिखर धवन सारखा मारला स्ट्रोक. सुरेश रैना सारखी मात्र टच दिली सागर निवादे. चांगल्या अंदाजामध्ये स्ट्रोक तिकडे खेळले गेले. प्रॉपर टायमिंग केलं आणि फोटोग्राफर फोटो काढेल असं त्यांनी पोस्ट दिली होती. सूरज उपाध्यायला बोलले की एक फोटो काढ माझा भाऊ. एक मिनिट. अरे भाई तो कोण आहे. थांबलाय लाईट गेली आहे.
नो बॉल. मॅच मात्र संपायला तयार नाहीये. नो बॉल आणि फ्री हिटचा चान्स आहे. मॅच क्रुशियल आहे. तिथे एक्स्ट्रा पण पाहिले गेले, बाउंड्री पण पाहिले गेले. नकुलने किती बॉल आतापर्यंत खर्च केले गेले. 2 ओव्हर तर नकुलने टाकल्या. जे 12 बॉल आतापर्यंत टाकलेत त्यामध्ये एक्स्ट्रा आहेत. आज सकाळपासून बाबू सर एक्स्ट्रा खूप बघायला मिळत आहेत. आज सुरुवातच तशी झाली आहे. आज एक्स्ट्रा, फक्त एक्स्ट्रा. एक्स्ट्रा डे आज आहे, संडे नाहीये. अमित पाटील पण स्वतः आज इन ॲक्शन मध्ये मॅच बघण्यासाठी श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री सिद्धी पॅकर, तेही देखील खूप वर्षे क्रीडा स्पर्धा खेळले. मग जम्बो, असल्फा, रॉयल, मित्रांनो ती स्क्रीन, मित्रा तिकडे कोणी मस्करी करू नका, तिकडे मजाक मस्ती करू नका प्लीज. तिकडे स्क्रीन आहे. स्ट्राइक एंडला सागर, लेफ्टी बॅटर एका दुसरा पाहिजे टीम मध्ये. या बॉलवर व्हाईट बॉल. नकुलकडून मात्र हे प्रेशर, अंडर प्रेशर थोडं चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. एक शांत डोक्याने मात्र बॉलिंग करणं गरजेचं आहे. 13 रन झाले धावफलकावरती. मॅच मध्ये आले टीम मंगलमूर्ती वडाळा पण. बॉलिंगसाठी नकुल स्ट्राइक एंडला, सागर निवाते. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कुठेतरी नकुलकडून चुकीला माफी नाहीये. मॅच कुठेतरी एक्स्ट्रा रन्स आले ते आपलं मुख्य व्यासपीठ. सर्व आमचे मित्र पण मॅचचा आनंद घेतात. सर्व आमचे वयस्कर नागरिक, सर्व या परिसरातील खेळाडू, संस्थापक स्वर्गीय श्री सुनील एकनाथ जाधव यांचा देखील आपण बॅनर पाहतोय. वर्ष 42 व श्री भवानी माता सुवर्ण चषक. सर्व आपलं वरती श्री सिद्धी पॅकर बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप, त्यानंतर श्री सिद्धी सेवा मंडळाचा देखील बॅनर आणि बाजूला संस्थापक स्वर्गीय श्री सुनील एकनाथ जाधव यांचा पण बॅनर, जे फ्लाइंग बॅनर्स आहेत. नकुल थोडं प्रेशर आहे नकुलवर. नकुलला मला असं वाटतं गरमागरम चाय दिली तर नकुल थोडा बॉलिंग पिचिंग करू शकतो. या बॉलवर इनसाइड आउट, एक चांगला फटका पाहिला गेलाय आणि तिकडे बॅटर फ्री हिट. बॉल डॉट आहे, फ्री हिट ऑन होता त्यामुळे तिकडे
या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिला तर वन बाउन्स बाउंड्री 4 रनसाठी सागर निवादे ऑन फायर. फायर नाही, वाइल्ड फायर आहे सागर निवादे. पुष्पा 2. 18 मैच फाइट होना है. झुकेगा नाही साला, घुस घुस के. 18 रन आणि सुरुवात काय स्ट्रोक खेळले गेले खूप चांगल्या अंदाजामध्ये. अगदी फ्लिक केलं फक्त आणि बॅटचा स्ट्रोक अगदी वन बाउन्स 4 रन. या ओव्हरमध्ये 8 वाईड, या ओव्हरमध्ये तब्बल 8 वाईड, 2 नो बॉल, 2 बाउंड्रीज, म्हणजे 3 ओव्हर नकोलल्याच टाकल्या. पहिली ओव्हर संपली, 18 रन झाले धावफलकावरती. रन झालेत 18. बॉलिंगसाठी निरंजन यादव येत आहेत. आता या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच मध्ये आले टीम मंगलमूर्ती वडरा संघ. आता एक पार्टनरशिप बनली तर मॅच इझिली त्या नावावर करू शकतात. सागर आणि मंदारला दोघांना पण अनुभव माहिती आहे की मॅच आपल्याला बनवायची आहे.
कुठे बसला? अगदी एन्जॉय करतायत एलईडी स्क्रीनवरती सर्व प्रेक्षक. चांगली मॅच आहे. 24 रन्स झालेत. एक्स्ट्रा रन्स त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहिले गेले. 21 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. मॅच बघता बघता आता क्लोज झाले आणि टीम मंगलमूर्ती वडाळा संघ सुमित सिंग ती जागा सोडायला तयार नाही. ती जागा मला सोडा त्यांच्यासाठी लकी आहे. याबरोबर नॉन गेंडला चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. बॅटर आउट रनआउटच्या रूपामध्ये थोडं कॉम्बिनेशन चुकलं. मंदारला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर क्रुशल होतीये. विकेट मात्र इझिली तिकडे मिळवली. अगदी आमचे आजोबा बघा गच्चीवरून मॅचचा आनंद घेता. एलईडी स्क्रीनवर बाबा आत दाखवा. अरे बाबा पण बघायला लागले तिकडे. लाजले बाबा. त्यानंतर सर्व आमचे हे मंगलमूर्तीची टीम पण तिकडे सर्व सपोर्टिंग स्टाफ एलईडी स्क्रीनवरती. बॉलिंगसाठी आपण बघितलं निरंजनची एक वेगळी ऍक्शन आहे. निरंजनची ऍक्शन अशी आहे की मुंबईतला वडापाववाला जेव्हा वडा सकाळी तेलामध्ये टाकतो, निरंजनला मला असं वाटतं मुंबई वडापाव का ब्रँड एम्बेसिडर बनाना चाहिए भाई. आणि 5 पण वाजले तर वडापाव आणि गरमागरम चाय. लक्ष्मी विलास मध्ये फ्राय मिसळ पण चांगली मिळते. टायमिंग झालाय थोडा नष्ट करून प्रेक्षकांनी या लगेच. पॉलिसी निरंजन स्कोर झालाय 25. अजूनही 24 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला साहिल. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल खेळेल. जो पराभूत होईल तो थर्ड प्लेस साठी मॅच खेळेल. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. करण ठाकूर तिकडे क्विक आले. खूप चांगलं बॉडी बॅलन्स पाहिलं गेलं. थांबवलंय. 18 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. ही जशी मॅच संपेल तशा दोन्ही टीम्स यानंतरच्या तयार राहायचं आपलं लाईनअप केलं जाईल आणि ग्राउंड मध्ये टॉस केलं जाईल. रॉयल फॅम चेंबूरचे कर्णधार करण पाटील आणि त्यांच्या विरुद्ध श्री 11 दिवा डोंबिवली संकेत भगत आणि त्यांची टीम. दोन्ही टीम्सने तयार राहायचं. हे सर्व आमचे प्रेक्षक गॉगल वगैरे घालून आलेत. मस्त सर्व मॅच बघतायत आणि सर्व प्रेक्षक वर्ग आज इकडे मॅचचा आनंद घेतात. खूप चांगल्या प्रकारे सर्व आजच्या दिवसातील मॅचेस पाहिल्या गेल्या. 26 ची पण मॅच फाईट होताना पाहिली गेली. आज सर्व आमचे कोणी टॅरेसवरून मॅचचा आनंद घेत आहे, कोणी ऑन ग्राउंड आहेत, कोणी गच्चीवरून. अगदी बाबांना पण टेन्शन आलं या मॅचचं की काय नक्कीच.
रोहित तिकडे कोण आहे रे तो? नाही ते नाही तो समोरचा नाही रे घरात जायचं अरे तो श्लोक आहे. श्लोक पण वरतून गच्चीवर मॅचचा आनंद घेतोय. तो पण हाय करतोय. अरे मी पण दिसतोय का सर्वांना. लेट्स प्ले. सूरज उपाध्याय त्यांच्या विरुद्ध सागर निवादे, दोन मित्र आमने सामने श्री सिद्धी पॅकरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये फाईट करतील. 18 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवर बॅटची एज घेतली गेली. यस नो नॉन स्ट्राईक एंडला. काय बॉडी बॅलन्स केलं तिकडे सूरजने. आणि रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर बॅटर साहिलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सूरजने विकेट मिळवली आहे. बॅटची हलकीशी एज घेतली गेली. तिकडे बॉल ट्रॅव्हल झाला. नकुल तिकडे होते आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र फेकी केली. सूरजने खूप चांगला बॉडी बॅलन्स केलं तिकडे. अगदी मोगली सारखा जम्प केलं आणि बॉल स्टॉप केला. चोवीस रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता अजूनही. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. फुलटॉस बॉल त्याला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे बॅटिंगसाठी प्रथमेश येतात स्ट्राईक एंडला. रंगारी पदक त्या परिसरातील खेळाडू आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेले. चांगला फटका. मुंबई म्हटलं तर गणपती नवरात्र, दहीहंडी आणि लालबाग परळचा गणपती उत्सव अगदी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस राहिलंय. आणि भवानी मातेचं हे नवरात्र, शिंदेवाडीची देवी बघण्यासाठी अगदी फोन करावा लागतं की गर्दी कधी कमी आहे. या बॉल देखील प्रथमेश हे सिंगल रन खूप महत्वाचे आहेत. या ओव्हरमध्ये रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं होतं आणि तेच मात्र प्रथमेशने चालू ठेवलंय. दोन लेफ्टी आहेत त्यामुळे रन्स करण्याची प्रयत्न करतील. खूप चांगल्या अंदाजामध्ये स्कोर झाला. 49. नकुलचे थोडे एक्स्ट्रा रन्स आले त्यामुळे मॅच दोन्ही टीमकडे आता बॅलन्स आहे. 21 रनची गरज आहे 14 बॉलमध्ये. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग. धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता सूरजने, बट सागरने तो बॉल रीड केला. 29. 20 धावांची गरज आहे. 13 चेंडूने 20 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम मंगलमूर्ती वडाळा. या बॉल देखील स्वीप खेळले गेले. अगदी हलक्या हाताने ढकलल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग प्रथमेश आणि सागरची. वेल बॅटिंग. या ओव्हरमध्ये ज्या रन्स पाहिजे होतं, जे त्यांचं टार्गेट होतं की या ओव्हरमध्ये आपण रन करूयात, विकेट डॉट बॉल तरी चालतील पण विकेट सोडायचं नाहीये. शेवटचे 12 बॉल आणि मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 19 रन. 12-19. म्हणून तर मी काय बोललो नाही, तुम्ही फसवलं असतं ना मला.
ती सर्व मॅचवर लक्ष लावून आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि आज आमचे सर्व पॉवर प्ले घेण्याचा मात्र इकडे निर्णय घेतला गेलाय. सलीम आहे ना, राजापूरवाला आहे ना. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी येतात. राजापूरचे एक वेगवान गोलंदाज सलीम, राजापूर ते मुंबई. खूप चांगलं त्या परिसरात पण क्रिकेट खेळले गेले. राजापूर, लांजा, रत्नागिरी त्या परिसरात पण सलीम खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. 12 बॉलमध्ये 19 रनची गरज आहे. या ओव्हरमध्ये रन करणं गरजेचं आहे. बघत कुठल्या अंदाजामध्ये कसे रन्स करतील. वळत मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला बॅटर प्रथमेश परब. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला गेलाय. बॉक्स आउटच्या रूपमध्ये मैदान सोडावं लागते प्रथमेशला आणि मैदान सोडावं लागेल. सलीमने मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. मॅच आता अजूनही क्लोज होईल का. फटका फसला. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ड्रॉप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे मैदान सोडावं लागतंय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. सलीमला पण जाणीवपूर्वक बॉलिंग करावी लागेल. बॅटिंग साठी पण पाहिलं तर रोहन, या बॉलवर देखील समोर खेळले गेले. रोहन आणि तिकडे थांबवलं. या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले. चांगला स्ट्रोक खेळले गेले तिकडे. रोहन सकट रोहित सकट यांचे बंधू आहेत आणि अगदी ते पण इंडराम क्रिकेटसाठी अगदी स्वतः चांगलं क्रिकेट खेळतायत. युवा खेळाडू आहेत. मॅच अगदी क्रुशल आहे बट चांगली बॉलिंग केली सलीमने. या 3 बॉल नीट टाकले तर मॅच थोडी कठीण होऊ शकते टीम मंगलमूर्ती वडाळा संघाला. त्यामुळे हे 3 बॉल नीट टाकावे लागतील. बॉलिंगसाठी सलीम गडकरी. 9 बॉलमध्ये 18 रनची गरज आहे. या बॉलवर मग फ्लिक केले गेले. बॉल मात्र तिकडे जाईल का 4 रन साठी आणि बॉल जाईल. आपण पाहिलं तर 4 रन मिळतील. करण ठाकूरने मात्र तिकडे प्रयत्न केले गेले बट बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 रन साठी. सागर निवाते मॅच सोडणार नाहीयेत. 9
क्रुशल मॅच आणि आता 8 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. बॉलर सलीम 8 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. या बॉलवर देखील आपण परत थांबून ठेवलं गेलंय. चांगली फिल्डिंग तिकडे अक्षय म्हात्रे होते. या बॉलवर नो बॉल. नसेल ना 7 बॉल 13 असेल. सात बॉल मध्ये अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. 7 बॉल 13 आणि फ्री हिटचा मात्र हा बॉल असणार आहे. त्यामुळे या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. फ्री हिट मात्र तिकडे कंटिन्यू असणार आहे. 12 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. पॉवर प्लेचा फ्री हिटचा चान्स आहे. आणि 6 बॉल मध्ये आता 12 रनची गरज आहे. 6 बॉल 12 मॅचला जिंकण्याकरिता टीम मंगलमूर्ती वडाळा सागर निवाते मात्र फाईट करतात. सर्व वियंग पाकर माझगावचा संघ पण अगदी लेडीज स्क्रीन वरती ते पण अगदी संपूर्ण 17 रनवर खेळतोय बघतात. त्यानंतर मंगलमूर्ती वडाळा पण आहे तिकडे. सर्व मित्र सर्व लहान लहान मुलं पण मॅचचा आनंद घेत आहेत. कोण जिंकेल 6 बॉल 12 ला, कोण मॅच मध्ये फाईट निर्माण करेल. सूरज उपाध्यायच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि 6 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 12.
बॉलिंगसाठी सूरज स्ट्राईक एंडला रोहन रोहन सकट. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला. बॉल आपण पाहिलं तर तिकडे पोहोचतोय. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि रोहन सकटने पण ड्राईव्ह चांगलं केलं. डबल बॉक्स ऑन आहे त्यामुळे इकडे डबल बॉक्स मध्येच तुम्हाला पहिल्याच बॉक्स मध्ये तुम्हाला ड्राईव्ह करायचं आहे. आता 5 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. खूप चांगला स्ट्रोक खेळला अगदी बनवून मारला प्रॉपर. एक युवा खेळाडू आहे वडाळ्याचा आणि आता स्वतःला प्रूव्ह करतोय की एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जर मॅच जिंकून दिली तर रोहन सकट हे नाव पण सर्वांच्या लक्षात राहील. एखाद दुसरी बाउंड्री जर पास केली होऊ शकते का नाही होऊ शकत. एक मॅच मला जावेदची मॅच मला इथे आठवते. एक रात्री सनी धोत्रेच्या अगेन्स्ट मात्र सनी धोत्रेने एक चांगली बाउंड्री जावेदला कनेक्ट केली होती. ती मॅच पण अगदी जावेद नाही आहेत बट खूप अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळलेत. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय हाती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटरला नॉन स्ट्राईकला कोण आहे रे. नॉन स्ट्राईकला साहिल येत आहेत. 4 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. चार बॉल मध्ये 10 रनची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध वियंग पॅकर माझगाव. जो जिंकेल तो फायनल मॅच खेळेल श्री सिद्धी सेवा मंडळाची श्री सिद्धी पॅकर. 42व्या वर्षात पहिला कोण फायनलला जाणार आहे. सागर पण स्माइल करतायत. 4 बॉल मध्ये 10 रनची गरज. आणि या बॉलवर मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धीम्या गतीचा बॉल कुठेतरी चांगला बट सागरने चांगली बॅटिंग केली. सागरसाठी एकदा टाळ्या वाजवा. एक साइड उभा राहिला शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला आणि फाईट केली मॅच. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत होता. वेल बॅटिंग सागर. वैयक्तिक 16 धावांची एक चांगली खेळी ज्याने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. आणि वियंग पॅकर संघाचा त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवतात आणि वियंग पॅकर संघाचा एक तो हिस्सा पण आहे. बट आज मंगलमूर्ती वडाळा घरचा संघ आपल्या संघासाठी आज खेळत होता बट स्वतःला सिद्ध केलं. वेल प्लेड. न्यू बॅटर रवी येत आहेत. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. सूरजने पण हलका बॉल तिकडे सोडला आणि आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. टीम वियंग पॅकर माझगाव संघ फायनलच्या दिशेने जात असताना नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे खेळाडू तयार राहायचे आहे. लाईनअप करून लगेच टॉस केला जाईल.
आणि पहिला फायनलिस्ट संघ सर ठरतोय वी यंग पॅकर वैभव सर आणि त्यांची पूर्ण टीम पहिला फायनल मध्ये जाऊन पोहोचते 42व्या पर्वामध्ये. खूप चांगलं सर्वांच्या चेहऱ्यावरती एक सर्व चांगला खेळ केला आणि चांगला स्कोर उभा करत असताना फाईट केला. वेल प्लेड टीम वी यंग पॅकर माझगाव फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन. हार्ड लक टीम मंगलमूर्ती वडाळा आपण पण चांगली फाईट केला. चला मंगलमूर्ती संघ आपण आपला एक सन्मान केला जाईल. आपल्याला एक सन्मान चिन्ह